मी संजय रामभाऊ वराडे, मुक्काम पोस्ट चिंचोली, हल्ली मुक्काम मी जळगावला राहतो। मी गेले 8 महिन्यापासून पोलिसांच्या संपर्कात आहेत, कुठेही तपास होत नाही। मी आता कुठेतरी मला माझं राजकीय वजन वापरावं लागेल, त्यामुळे मला न्यायाची अपेक्षा आहे। SP साहेबांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो। माझं निवेदन देण्याचा मागचा उद्देश असा आहे की गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे एकाच ठिकाणावरून 4 वेळेस चोरी झालेली आहे। गुन्हे मात्र 2 दाखल करण्यात आलेले आहेत। अद्यापही तेही दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता। मी तो संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु 2 गुन्हे अद्यापही दाखल नाही। हे गेल्या वर्षभरापासून एकाच ठिकाणी माझ्याकडे 4 वेळेस चोरी झालेली असताना पोलिसांनी अतिशय सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे। रामकृष्ण पाटील नावाचे जे हवालदार आहेत त्यांच्याकडे तपास होतात, परंतु त्यांनी कुठेही माझ्या तपासावर मध्ये लक्ष घातलं नाही किंवा ग्राउंडला आले नाही। पंचनामा देखील त्यांनी माझ्या स्पॉटवरचा केलेला नाही। ज्या संशयितांना त्यांना नावं सांगितले त्यांच्याकडे त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे। आणि 7-6 महिन्यापासून मी MIDC पोलीस स्टेशननी चक्रा मारतो आहे आणि कंटाळून शेवटी मी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं गेल्या 2 महिन्यापूर्वी। आणि त्या संदर्भात मी LCBकडे गुन्हे वर्ग करण्याची SP अधीक्षक साहेबांना मागणी केली। साहेबांनी ते मान्य करून LCBकडे गुन्हे देखील वर्ग झालेले आहेत। गेल्या 4 महिन्यापासून गुन्हे LCBकडे असताना देखील तोच प्रकार LCBनी केलेला आहे। म्हणजे अत्यावश्यक सेवेची मी काम करतो आहे, जी अत्यावश्यक सेवा म्हणजे वीज पुरवण्याचं काम करतो आहे, ज्याच्याकडून काही लोकांना वीज निर्मिती करून वीज देण्याचं आपण काम चालू आहे माझं। अत्यावश्यक सेवेकडे चोरी होत आहे आणि LCBने देखील त्यात कुठेही तपास करण्यात आलेला नाही। संबंधित जो कोणी अधिकारी आहे त्यांनी एकाच ठिकाणी बसून इच्छादेवी इथे पोलीस डायरी फक्त मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे। त्याचा टेक्निकल काय जो डम डाटावर जो काय असतो तो देखील यांनी करण्यात 4 महिने झाले देखील त्याच्यावर देखील यांनी स्टडी करण्यात आला नाही अद्यापही। परंतु एकाच ठिकाणी बसून पोलीस डायरी सातत्याने मेंटेन करून ठेवण्यात आलेली की आम्ही कामकाज केलेले, परंतु असं कुठेही कामकाज करण्यात आलेलं नाही। 1 ते 2 ठिकाणी माल पडलेला आहे। मला जे संशय आहे त्यांना देखील यांनी नोटीस बजावलेली नाही आणि एका संशयाला सुद्धा यांनी तपासासाठी बोलण्यात आलेलं नाही। त्यामुळे माझ्या डोक्यात प्रचंड राग आहे आणि माझी जवळपास 20 लाखाची आसपास चोरी झालेली आहे। एवढं असताना मी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून निवेदन देखील दिलेलं आहे, परंतु LCBने देखील माझ्या चोरीकडे कानाडोळा केलेला आहे। त्यामुळे मी 7-12 डिसेंबर महिन्यामध्ये उपोषणाला बसणार आहे, अमरून उपोषणाला। कारण पोलिसांचं अवैध धंद्याकडे जास्त लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं आणि नुकतीच इच्छादेवी चौकामध्ये अवैध अनलिगली परमिशन देऊन इच्छादेवी चौक म्हणजे पोलीस चौकी तिथे आहे त्या ठिकाणी MIDC वाल्यांनी परमिशन देण्यात आली अनलिगली गॅस भरण्याची, रिफिलिंगची। आणि तिथे जवळपास 7 जण एकाच कुटुंबातले मृत्युमुखी पडलेले आहे। अद्यापही कुठेही त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही। म्हणजे एकंदरीत लक्षात येतं की पोलीस प्रशासन फक्त अवैध धंद्याकडे कलेक्शनमध्ये जास्त मग्न आहे। त्यामुळे मी दाद मागण्यासाठी अधीक्षक SP साहेबांकडे निवेदन काल दिलेलं आहे आणि मी येत्या 7 तारखेला अमरण उपोषण करणार आहे। आणि ते देखील नाही झाल्यास मी हजारोच्या संख्येने कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा देखील काढणार आहे। आणि सरकार नुकतंच आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी मेल केलेला आहे, पोलीस महासंचालकांना केलेला आहे, त्यानंतर IG साहेबांना देखील मेल केलेला आहे। आता सरकार स्थापन होण्याची वाट बघतो आहे। निवडणुकीत सरपंच मुख्यमंत्री जे असतील त्यांची लवकर मी भेट घेणार आहे। आणि अत्यावश्यक सेवेची चोरी झालेल्या प्रकरणात पोलीस जर दुर्लक्ष करत असतील तर हे अतिशय निंदनीय आहे आणि रामकृष्ण पाटील याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। मी केकतनी भोऱ्याचा विनोद हिवरे आणि दत्तू पाटील 0 वायरमन एक चोरी मी स्वतः डिटेक्ट केली आणि त्यांच्या ताब्यात आणून दिले, मात्र त्यांनी मुख्य आरोपीला सोडून त्याच्याकडनं 3 ते 4 लाख रुपये घेऊन त्याला साक्षीदार करण्यात आलेलं आहे। 411 मध्ये साक्षीदार केला जातो, परंतु चोरच जर का चोरी करायला जात असेल तर त्याला 411 साक्षीदार करण्याचं काही कारण नाही, हे देखील चुकीचं केलेलं आहे। आणि मुख्य आरोपी सोडून 2च आरोपी करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे माझा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहे, कुठेतरी चिरीमिरी झाल्यासारखं एकंदरीत माझ्या लक्षात येत आहे आणि माझं उपोषण तपास लागेपर्यंत चालू राहणार।